नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुमच्या व्यवस्थित सगळं लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतो. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत फ्रेजेस शॉर्ट सेंटेन्सेसचा भाग क्रमांक 2. पहिलं वाक्य बघूया. पहिलं बघा, खरोखर वेळ लागतो. खरोखर वेळ लागतो. हे साधं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळात, म्हणून वाक्य कसं येणार बघा. इट रिअली टेक्स टाईम. इट रिअली टेक्स टाईम. रिअली म्हणजे खरोखर. दुसरं वाक्य आहे वाईट नाही. वाईट नाही येणार नॉट बॅड. नॉट बॅड. तिसरं येणार एप्रिल येण्यापूर्वी माझ्यासमोर. एप्रिल येण्यापूर्वी माझ्यासमोर म्हणजे आपण पुढलं वाक्य आपण जॉईन करू शकतो. फ्रेजेस आहे हे. वाक्य येणार बघा. बिफोर एप्रिल कम्स बिफोर मी. बिफोर एप्रिल कम्स बिफोर मी. त्याच्यानंतर चौथं, ते समान आहेत का. ते समान आहेत का. वाक्य येणार आर दे द सेम. आर दे द सेम अँड क्वेश्चन्स मार्क. ते आहे, खूप आहे म्हणून ते वापरलेलं आहे आणि आर आलेलं आहे कारण ते प्ल्युरल्स आहे म्हणून. त्याच्यानंतर पाचवं, ते पाठवणे आवश्यक आहे. ते पाठवणे आवश्यक आहे. वाक्य येणार नीड टू सेंड इट. नीड टू सेंड इट. नीड म्हणजे आवश्यक आहे, पाठवण्यासाठी सेंड. त्याच्यानंतर नेक्स्ट, स्वतः प्रयत्न करा. स्वतः प्रयत्न करा. वाक्य येणार ट्राय इट युअर सेल्फ. ट्राय इट युअर सेल्फ. सातवं, तुझ्यासारखेच. तुझ्यासारखेच. वाक्य येणार सिमिलर टू यू. सिमिलर टू यू. त्याच्यानंतर आठवं, तसे नाही. तसे नाही. वाक्य येणार इट्स नो सो. इट्स नो सो. त्याच्यानंतर नववं वाक्य, चला पिझ्झा खरेदी करूया. चला पिझ्झा खरेदी करूया. वाक्य येणार लेट्स बाय पिझ्झा. लेट्स बाय पिझ्झा. त्याच्यानंतर 10वं वाक्य, ते एक लक्षात घे. ते एक लक्षात घे. वाक्य येणार नोट दॅट वन. नोट दॅट वन. त्याच्यानंतर 11वं वाक्य, त्याचा हेतू होता. त्याचा हेतू होता. वाक्य येणार ही इंटेंडेड इट. ही इंटेंडेड इट. त्याच्यानंतर 12वं वाक्य, त्याला जागे करा. त्याला जागे करा. वाक्य येणार वेक हिम अप. वेक हिम अप. त्याच्यानंतर 13वं वाक्य, त्यासाठी जा. त्यासाठी जा. वाक्य येणार गो फॉर इट. गो फॉर इट. त्याच्यानंतर 14वं वाक्य, आग जळते. आग जळते. वाक्य येणार बर्न द फायर. बर्न द फायर. जळतेसाठी बर्न. त्याच्यानंतर 15वं वाक्य, माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे. वाक्य येणार फॉर मी इट्स अ बिग डील. फॉर मी इट्स अ बिग डील. त्याच्यानंतर 16वं वाक्य, माझ्यावर सक्ती करू नकोस. माझ्यावर सक्ती करू नकोस. वाक्य येणार डोंट कंपेल मी. डोंट कंपेल मी. त्याच्यानंतर 17वं, तुमच्या शर्टचे बटन लावा. तुमच्या शर्टचे बटन लावा. वाक्य येणार बटन अप युअर शर्ट. बटन अप युअर शर्ट. त्याच्यानंतर 18वं, काळजी नाही. काळजी नाही. वाक्य येणार नो वरीज. नो वरीज. त्याच्यानंतर 19वं वाक्य, आम्ही फक्त जवळ आहोत. आम्ही फक्त जवळ आहोत. वाक्य येणार वी आर जस्ट नियर. वी आर जस्ट नियर. त्याच्यानंतर 20वं वाक्य, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षमस्व.
तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षमस्व. वाक्यांना सॉरी फॉर बॉदरिंग यू, सॉरी फॉर बॉदरिंग यू. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहेत, फ्रेजेस आहेत, शॉर्ट सेंटेन्सेस आहेत. आणि इथे एक लक्षात घ्या की आम्ही जे कलराईज केलेलं आहे, जे वर्ड्स कलराईज केलेले आहे ते पण खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याकडे विशेष करून लक्ष द्या, कारण ते आपल्याला कुठलीही सेंटेन्स करताना ती आपण ते वापरू शकतो. त्याच्यामध्ये ते माइंडमध्ये फिट करून घ्या, कारण व्होकॅब्युलरी तुमची चांगली असायला पाहिजे. त्यासाठी हे जे वर्ड्स दिलेले आहेत, कलराईज केलेले आहेत, त्याकडे पण विशेषतः तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कारण हे फक्त ह्या सेंटेन्सपुरते मर्यादित नाही आहेत, तर तुम्ही ते अदर सेंटेन्सेसमध्ये पण तुम्ही ते यूज करू शकता. त्याच्यामुळे इग्नोर करू नका, व्यवस्थित करा. आणि लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा तुम्ही पहा. त्याचप्रमाणे आमचे अदर मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत, तिथे तुम्ही भेट देऊ शकता. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. लिंक्डइन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे आमचं इंस्टाग्राम पेज पण आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे जाऊन पण तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला अवश्य भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट पार्ट घेऊन, अशी छोटी सेंटेन्सेस, फ्रेजेस घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.